नुकतीच होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात नुकतीच भारतीय जनता पार्टीच्या वतीने यांची बैठक मुरगूड तालुका कागल येथे आयोजित केली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी यमगीचे सरपंच संदीप किल्लेदार होते. यावेळी प्रवीणसिंह पाटील म्हणाले, नुकतीच नगरपालिका निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये आम्हा भाजप शिवसेना युतीला चांगले यश मिळाले. या यशाचे मानकरी मंडलिक व पाटील गटाचे कार्यकर्ते आहेत. तसेच शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक व माजी आमदार संजय बाबा घाटगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हीच युती टिकवण्यासाठी मी संजय बाबा व संजय दादा यांची 2 वेळा बैठक घडवून आणली. कागल तालुक्याचे राजकारण पैशाच्या जीवावर सध्या सुरू आहे. हेच पैशाचे राजकारण मोडीत काढण्यासाठी या 2 नेत्यांनी बाबा व दादांनी एकत्र यावं अशी विनंती मी बैठकीत केली आहे. स्वागत सम्राट मसवेकर, प्रास्ताविक जगन्नाथ पुजारी यांनी केले. यावेळी संजय भारमल, किसन कापसे, सुधीर मसवेकर, रमेश पाटील, सरपंच संभाजी गायकवाड, विश्वास चौगले, आनंदराव कल्याणकर, नगरसेवक सत्यजित पाटील, दिग्विजय पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी प्रमुख उपस्थित वसंतराव शिंदे, बाळासाहेब अंगस, निवृत्ती करडे, बाळासाहेब पोद्दार, कुंडलिक भांडवले, राजेंद्र पाटील, MS खामकर, भरत घोटणे, आनंदराव मोहिते, नगरसेवक रणजित भारमल, संजय मोरबाळे, सागर भोसले, राहुल वंडकर, अमर ढेरे, अमोल राणवरे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. राजू चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. आभार डॉक्टर सुशांत मगदूम यांनी मांडले. टीव्ही नेक्स्ट माझ्यासाठी मुरगुडहून सर्जराव भाट.